ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवार महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधौ तत्त्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पान नंबर 153 चौपाई 19 चौपाई आपण बघत आहोत। महाकारण देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह ही 4 देह आपण बघितले। तर आता ही 4 देह एकदा सांगा, पुन्हा पुढचं घेऊ। स्थूल देह कशाला म्हणावं? पटपट हातवरी करायचा, विचारलं की सांगायचं आणि पुढे जायचं, आपल्याला पुढचं घ्यायचं आहे। मीनाताई बोला, स्थूल देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई। हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, याला स्थूल देह असे म्हणावे। ओम नमः शिवाय ताई। देह कशाला म्हणावं? देह ओम नमः शिवाय। जयश्रीताई, देह कशाला म्हणावं? म्यूट करा मीनाताई। ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला नमस्कार। देह हा याला देह म्हणावे। ध्येय इति देह दफन केला जातो किंवा धन केला जातो, त्याला देह म्हणावं। स्थूल देह, सूक्ष्म देह, सूक्ष्म देह कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील। ओम नमः शिवाय, जो हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह। हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही आणि जातो, त्याला सूक्ष्म देह म्हणावं। कारण देह कशाला म्हणावं? हातवरी करा कोणाला येते ते। कारण देह कशाला म्हणावं? कारण देह म्हणावं। ओम नमः शिवाय। आता स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, अज्ञानालाच कारण देह म्हणावं। अज्ञानाचं कार्य स्थूल देह आणि सूक्ष्म देह ही दोन्ही अज्ञानाचं कार्य असल्यामुळं ही दोन्ही पण अज्ञानच आहे। ज्याचं कार्य आहे तीच आहे। आता वटवृक्षाच्या बियापासून बी जी कारण आहे आणि त्याच्यापासून वटवृक्षाचीच निर्मिती होते, किंवा सोनं कारण आहे तर सोन्याचेच अलंकार उत्पन्न होतात। पिता कारण आहे, पित्यापासून पुत्र जो झाला ते कार्य असतं, पण ते पित्यासारखंच असतं, माणसासारखंच असतं। म्हणून कारण जसं असतं तसंच कार्य असतं। मग अज्ञान, कारण देह अज्ञान आहे आणि अज्ञानाचं कार्य स्थूल देह आणि सूक्ष्म देह ही सुद्धा तत्स्वरूप म्हणजे त्याच्यासारखंच आहे। कारण देहासारखंच ही स्थूल देह आणि सूक्ष्म देह त्याच्या
पुढचा महाकारण देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. हा महाकारण देह जो आहे तो ह्या तिन्हीलाही नाश करतो. ज्ञान स्वरूप आहे आणि ज्ञान काय करतं? अज्ञानाचा नाश करतं. प्रकाश काय करतो? अंधाराचा नाश करतो. तसंच ज्ञान स्वरूप हा महाकारण देह जे आहे ती ह्या तिन्ही देहाला बाध करतो. महाकारण देहाचाही प्रकाशक तो आत्मा शुद्ध स्वरूप आहेस. मग स्थूल देह म्हणजे आत्मा नाही, मी नाही. कारण देह म्हणजे मी नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह म्हणजे मी नाही. कोणताच देह मी नाही. महाकारण देहसुद्धा मी नाही. तो सुद्धा त्याच्यापेक्षा आत्मा वेगळा आहे. महाकारण देहापेक्षा सुद्धा आत्मा वेगळा आहे. महाकारण देह ज्ञान स्वरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो ज्ञान स्वरूप असल्यामुळं. परंतु आत्मा म्हणजे महाकारण देह नाही. आता अज्ञान आहे म्हणून ज्ञान काय करतं? अज्ञानाचा नाश करतं. आपण काल दृष्टांत बघितला. आपल्या पायामध्ये काटा मोडला. आता ती काटा काढायचा आहे तर ती आपोआप कशानंच निघत नाही. त्याला दुसरा काटा घ्यावा लागतो आणि ती काट्यानं तो मधला काटा काढावा लागतो. म्हणजे ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती करावी लागते आणि पुन्हा तो मध्ये निघालेला काटा पण जपून ठेवायचा नाही. ज्या काट्यानं काटा काढला तोही जपून ठेवायचा नाही, तर दोन्हीही काटे फेकून द्यायचे. दोन्हीही काटे फेकून द्यायचे. तसं ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती करायची. पण अज्ञान म्हणजे आत्मा नाही. ज्ञान म्हणजे आत्मा नाही. ज्ञानसुद्धा पुन्हा सामान्यमध्ये विलीन करायचं. ज्ञानसुद्धा सामान्यमध्ये विलीन करून टाकायचं. म्हणून ज्ञान ही महाकारण देह आहे आणि तो महाकारण देह म्हणजेच आत्मा नाही. तर आत्मा शुद्ध स्वरूप आहेस. शुद्ध म्हणजे कोणताही दोष नाही. काल आपण बघितलेलं दोष स्पर्शको शुद्ध कहिये म्हणजे निर्मल, सामान्य, नित्य ज्ञानरूप आहेस. कसा आहे आत्मा? निर्मल आहे. कोणताच मल नाही. निर्मल आहे आणि सामान्य रूपात आहे. नित्य, नित्य म्हणजे नित्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जन्म नाही, मरण नाही आत्म्याला. जन्म मरण शून्य. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये तो जसा आहे तसाच आहे. काहीच फरक पडत नाही. तो ज्ञानरूप आहेस हे विशेष ज्ञान जागृत अवस्थेचंच असते. ही जी ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ती जागृत अवस्थेतच प्राप्त होतं. सुसुप्ती अवस्थेत होत नाही. सुसुप्तीत असत नाही. त्यामुळं अनित्य आहे. ज्ञानसुद्धा अनित्य कसं? आता नित्य कशाला म्हणावं? तर आता तिन्ही काळात भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळात असतो. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती तिन्ही काळात असतो. तर इथं काय सांगितलं? ज्ञान तिन्ही काळात नसतं बघा. तिन्ही अवस्थेत ज्ञान नसतं. तिन्ही अवस्था कोणत्या? जागृती अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुसुप्ती अवस्था. तर ज्ञान कधी होतं? जागृत अवस्थेतच ज्ञान होतं. आपण स्वप्नात सुसुप्तीत ज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणून एका काळात आहे आणि एका काळात नाही ज्ञानसुद्धा. म्हणून तीसुद्धा नित्य नाही. जागृत अवस्थेत असतं, सुसुप्तीत नसतं, असत नाही. त्यामुळं अनित्य आहे. कशामुळं अनित्य आहे? तर तिन्ही अवस्थेत ते ज्ञान नसतं. कोणत्या अवस्थेत असतं?
जागृत अवस्थेतच फक्त ज्ञान करून घेता येतं किंवा ज्ञान प्रगट करता येतं. सुसुप्तीत सर्व इंद्रिय अज्ञानात लीन झालेले असतात, त्यावेळेस ज्ञान तिथं प्रगट करताही येत नाही, तिथं ज्ञान नसतं सुद्धा. त्यामुळं अनित्य आहे. कशामुळं ज्ञान अनित्य हो? ओम नमः शिवाय. ज्ञान कसं आहे? ज्ञान अनित्य आहे. का अनित्य ज्ञान? ओम नमः शिवाय. कुणाच्या लक्षात आलं? ज्ञान अनित्य का आहे? मीनाताई येईल का लक्षात? ओम नमः शिवाय सांगू? हां सांगा. नाही, ओम नमः शिवाय. ज्ञान तिन्ही काळात नसतं, फक्त जागृत अवस्थेत असतं आणि सुसुप्ती आणि स्वप्न अवस्थेत नसतं. हां म्हणून काय? म्हणून ते अनित्य आहे. म्हणून पूर्ण वाक्य सगळे शब्द घ्यायचे. काय अनित्य आहे म्हणून? म्हणून ते ओम नमः शिवाय. हां पूर्ण सगळं सांगा. पूर्ण एक बी ओम नमः शिवाय. ज्ञान अनित्य का असतं? कारण ते तिन्ही काळात नसतं, फक्त जागृत अवस्थेत असतं आणि स्वप्नी आणि सुसुप्ती अवस्थेत नसतं, म्हणून ते अनित्य आहे. म्हणून ज्ञान अनित्य आहे. म्हणून ज्ञान अनित्य आहे. ते तिन्ही अवस्थेत नसतं, जागृत अवस्थेतच फक्त ज्ञान असतं. म्यूट करा. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेतच असतं, सुसुप्तीत असत नाही. त्यामुळं अनित्य आणि परिच्छिन्न आहे. आता परिच्छिन्न कशाला म्हणावं? परिच्छिन्न कशाला म्हणावं? 2-3 दिवस झालं सांगायले बघा परिच्छिन्नचं. आता परिच्छिन्न कशाला म्हणावं? हात दोघींनी म्यूट उघडले. हात वरी करा. सगळ्यात म्यूट उघडू नका. हात वरी करा. म्हणजे हँडरेस होणे. तिघींनी म्यूट उघडले. म्हणजे उत्पन्न होणे. ओम नमः शिवाय. नुसतं उत्पन्न होणे का? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. परिच्छिन्न कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. उत्पन्न होणे आणि नंतर नाश पावणे. उत्पन्न झाल्यानंतर उत्पन्न होतं आणि नाश पावतं, त्याला काय म्हणावं? परिच्छिन्न म्हणावं. मग ज्ञान कसं आहे? परिच्छिन्न आहे. यामुळे अनित्य आहे आणि परिच्छिन्न आहे. उत्पन्न पण होतं आणि सुसुप्ती अवस्थेत नसतं, जागृत अवस्थेत असतं ते ज्ञान. तू या विशेष ज्ञानाचा प्रकाशक सामान्य रूप आत्मा आहेस. जे विशेष ज्ञान आहे त्याला सुद्धा प्रकाश करणारा तू त्याच्यापेक्षा वेगळा आणि सामान्य रूप आत्मा आहेस. हे सामान्यचं आपल्याला पुढे समजून घ्यायचं आहे. सामान्य कशाला म्हणावं ती? तर इथं सामान्य रूप आत्मा आहेस. आत्मा, अस्ति, भाती आणि प्रिय या 3 रूपाने आकाशाप्रमाणे सर्व विश्व येते आहे. कसा आहे आत्मा? आकाशासारखा आहे म्हणून सांगितलं. अस्ति, भाती आणि प्रिय या 3 रूपाने आकाशाप्रमाणे सर्व विश्व जेथे आहे तेथे व्यापून राहिलेला आहेस. पूर्ण विश्वामध्ये अशी कुठंच जागा नाही, एक तिळप इतकी, एक अणुरेणू इतकी सुद्धा की जिथं आत्मा नाही. आत्मा ब्रह्म व्यापक नाही. आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा. आत्मा नाही अशी कुठंच जागा नाही. विश्व जेथे आहे तेथे व्यापून राहिलेला आहेस. कसा आहे आत्मा? आकाशाप्रमाणे. आकाश सगळीकडे, तसाच आत्मासुद्धा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. आणि कोणत्या रूपानं व्यापून राहिला? तर अस्ति, भाती आणि प्रिय या 3 रूपानं व्यापून राहिलेला आहे. म्हणून या सामान्य पूर्ण स्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि त्या पूर्व ज्ञानाचा अनुभव घेतल्यावर वृत्तीजन्य जे विशेष ज्ञान आहे तेच अज्ञानाच्या वृत्तीचे
साधन आहे असे समजावे. अस्ति भाती प्रिय. अस्ति म्हणजे आहेपणा. अस्ति कशाला म्हणावं? अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे भासतं, म्हणजे दिसतं समोर. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे भासतं, समोर दिसतं. आणि प्रिय म्हणजे ते प्रिय आहे, ते आवडतं आहे. ही तीन जी अंश आहेत, अस्ति, भाती आणि प्रिय, सर्व वस्तूमध्ये आहेत ही अंश. प्रत्येक वस्तूमध्ये ही अंश आहे, अस्ति, भाती आणि प्रिय. तर पुढे काय म्हणतो शिष्य? इथे व्यापून राहिलेला आहे आकाशाप्रमाणे सामान्य पूर्ण स्वरूपाचा अनुभव घ्यावा. आणि त्या पूर्व ज्ञानाचा अनुभव घेतल्यावर वृत्तीजन्य हे विशेष ज्ञान आहे, हे अज्ञानाच्या निवृत्तीचे साधन आहे असे समजावे. विशेष ज्ञान म्हणजे आत्मा नाही, तर हे अज्ञान निवृत्ती करण्याचं एक साधन आहे असं सांगू लागलेले आहेत. पुढे शिष्य प्रश्न करतो, गुरु महाराज, अस्ति, भाती, प्रिय रूप तू सामान्य ज्ञान रूप आत्मा सर्व जगात व्यापक आहेस असे आपण सांगितले, पण अस्ति, भाती आणि प्रिय म्हणजे काय ते अगोदर ठाऊकच नाही, तर कृपा करून त्याचे निरूपण करावे व जगत म्हणजे काय हे सांगावे. अस्ति, भाती आणि प्रिय म्हणजे काय तुम्ही सांगू लागलेला आहे की अस्ति, भाती, प्रिय ही तीन रूपाने सर्वत्र विश्वामध्ये आत्मा भरलेला आहे, आकाशाप्रमाणे आहे हे तुम्ही सांगितलं मला. पण तरीसुद्धा मला प्रथम अस्ति, भाती, प्रिय हीच मला माहीत नाही. तर अस्ति, भाती, प्रिय याने ही विश्व भरलेलं आहे मला कसं कळलं? तर मला आधी हे सांगा की अस्ति, भाती आणि प्रिय म्हणजे काय, असा शिष्याचा प्रश्न आहे. आता अस्ति म्हणजे आहेपणा. प्रत्येक वस्तू म्हणजे आहेपणा असतो. कोणती जरी वस्तू आणली तरी ती वस्तू आहे ही असतं. आता कपाट आहे, अस्ति. भाती म्हणजे ते भासतंय, दिसायलं आहे. आणि प्रिय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कपडे ठेवतात येतात म्हणून ते प्रिय आहे. मग आता प्रत्येक वस्तू म्हणजे ही तीन आहे, अस्ति, भाती आणि प्रिय. कोणतीही वस्तू घ्या, ती वस्तू त्याचं अस्तित्व आहे, ती आहे आणि ती आपल्याला दिसतेसुद्धा समोर. आणि ती कशासाठी ना कशासाठी उपयोगाला येते म्हणून ती प्रिय असते. अस्ति, भाती, प्रिय म्हणजे काय ते अगोदर ठाऊक नाही, तर कृपा करून त्याचे निरूपण करावे. निरूपण करावे म्हणजे ते मला समजून सांगावे, असा शिष्याचा प्रश्न आहे. काय प्रश्न शिष्याचा? प्रश्न कळालं तर उत्तर कळतं. हँड रेस करा, म्यूट उघडू नका, सगळेच खरं आवाज येतो. काय प्रश्न आहे शिष्याचा? मीनाताई बोला, काय विचारला प्रश्न शिष्याने? ओम नमः शिवाय. तरी तुमच्या चरणाला वंदन. शिष्याने प्रश्न विचारला गुरु महाराजाला, गुरु महाराज, अस्ति, भाती, प्रिय रूप तू सामान्य ज्ञान रूप आत्मा आहेस, हे जगात व्यापक आहेस असे आपण सांगितले, पण अस्ति, भाती आणि प्रिय म्हणजे काय ते अगोदर मला सांगा. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. बरोबर. मला सांगा. ओम नमः. अस्ति, भाती आणि प्रिय हीच मला माहीत नाही, तर मला ही अगोदर सांगा, निरूपण करून सांगा, म्हणजे समजून सांगा. मला त्याच्याविषयी मला सगळं मला कळावं असं तुम्ही निरूपण करून सांगा. गुरु म्हणतात, भूत भौतिक म्हणजे भूतापासून झालेले जेवढे पदार्थ आहेत त्या सर्वात अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप या नावाचे 5 अंश होतात. भूत भौतिक म्हणजे
भूतापासून उत्पन्न झालेलं, पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं. आता पंचमहाभूत कोणते? लक्ष्मीताई, पंचमहाभूत कोणते? ओम नमः शिवाय. हां, तेज, वायू, आकाश, पृथ्वी ही पंचभूत. हां, पंचभूत. ते पंचभूत मागं पुढे झालं पण आले, नावं आले. तर पंचमहाभूताचा क्रम कसा सांगितला हो? क्रम सांगितला आहे. क्रम कसा सांगितला पंचमहाभूताचा? वरून खालीन खालून वरी, कसाही सांगा पण क्रमानं सांगा. पंचमहाभूत कोण सांगते? हात वरी करा. सांगू का मी? हां, सांगा. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी हे पंचमहाभूताचे क्रम आहेत. ओम नमः शिवाय. असा का क्रम लावला? का लावला क्रम? आहे का लक्षात? असं नाही लक्षात द्यायचं सांगायला. ओम नमः शिवाय. पहिलं भूत आकाश आहे. म्यूट करा ताई, सांगते समजून. पहिलं भूत आकाश आहे. प्रथम माया उत्पन्न झाली, मायापासून आकाशाची उत्पत्ती झालेली. मग पहिलं भूत आकाश आहे. आकाशामध्ये एकच गुण आहे, शब्दगुण. आकाशामध्ये किती गुण आहेत? एकच गुण आहे, शब्दगुण. दुसरा स्पर्श आकाशाचा होत नाही. शब्द स्पर्श कोणताच गुण नाही, फक्त शब्द आहे त्याच्यामध्ये. तो कसा? तर आपण रिकामं मोकळं घर असतं बघा, त्याच्यामध्ये आपण जर बोललो तर डबल आवाज येतो आपल्याला. आपण जी बोललो तोच ध्वनी पुन्हा येतो. किंवा एखाद्या डोंगराच्या वर आपण जर थांबलो, मोठ्यानं जर आवाज केला तर तोच आवाज, तोच शब्द परत येतो, ध्वनी. ही आकाशामध्ये शब्दगुण असल्यामुळं तसं होतं. ध्वनी शब्दगुण आहे आकाशामध्ये, आकाशाचाच गुण आहे शब्द. म्हणून आकाशी प्रथम भूत आहे. आकाशामध्ये एकच आहे शब्दगुण. दुसरं वायू. वायूमध्ये दोन गुण आहेत, शब्द आणि स्पर्श. वायू, वारं जर सुटलं तर आपल्याला आवाज येतो. वारं जास्त सुटलं तर आवाज, सुई सुई असा आवाज येतो वाऱ्याचा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शब्दगुण आहे. आणि वारा आपल्या अंगाला स्पर्श होतो जास्त हवा सुटली तर. थंड हवा सुटली, वारं सुटलं गार आपण म्हणतो, म्हणजे त्वचेला स्पर्श होतो. म्हणून शब्द आणि स्पर्श गुण आहे वायूमध्ये. किंवा गरमी होईली उन्हाळ्यामध्ये तर गरमी, हवा गरम आहे, झळायला लागू लागले असं आपण म्हणतो. म्हणून हवेमध्ये काय आहे? शब्द स्पर्श. वायूमध्ये दोन गुण आहेत. कोणते? शब्द आणि स्पर्श असे दोन गुण आहेत. पहिलं भूत आकाश, दुसरं भूत वायू, तिसरं भूत तेज. तेजामध्ये तीन गुण आहेत. आकाश, वायू, तेज. तेजामध्ये तीन गुण कोणते? तर शब्द, स्पर्श आणि रूप. अग्नीचा धडधड असा जर पेटवला तर धडधड आवाज येतो अग्नीचा. मोठा जर अग्नी लागला तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शब्द गुण आहे. दुसरं, अग्नी पोळतो का नाही? पोळतो अग्नी, म्हणून स्पर्श गुण आहे त्याच्यामध्ये. शब्द, स्पर्श आणि अग्नी लाल लाल दिसतो सुद्धा, म्हणून शब्द, स्पर्श आणि रूप ही तीन गुण अग्नीमध्ये आहेत. म्हणून तिसऱ्या क्रमांकाचं भूत अग्नी आहे. चौथ्या क्रमांकाचं भूत जल म्हणजे आप. संस्कृतमध्ये जलाला आप असं म्हणतात. आप म्हणजे जल. ही चौथं भूत आहे. ह्याच्यामध्ये चार गुण आहेत, शब्द, स्पर्श, रूप आणि रस. पूर आला, पाणी वाहू लागलं तर आपल्याला आवाज येतो, किंवा समुद्रातल्या लाटाचा आवाज येतो. म्हणून शब्दगुण जलामध्ये आहे. स्पर्श, आता पाण्यानं आपले कपडे भिजतात, अंग भिजतं, म्हणून शब्द स्पर्श गुण आहे जलामध्ये.
रूप पाणी आहे आपल्याला दिसतं, जमीन आहे का पाणी का अग्नी हे दिसतं. म्हणून शब्द, स्पर्श, रूप आणि रस म्हणजे पाणी पातळ आहे, रस स्वरूप आहे पाणी. ही 4 गुण ह्या आपामध्ये म्हणजे जलामध्ये आहेत. आणि 5वं भूत पृथ्वी, ह्याच्यामध्ये 5ही गुण आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. भूमीमध्ये, पृथ्वीमध्ये 5ही गुण आहेत. शब्दसुद्धा गुण आहे, स्पर्शसुद्धा, स्पर्श आहेच ना, आपण पृथ्वीवर चालतो. शब्द, स्पर्श, पृथ्वी दिसते सुद्धा, टणक आहे, कठीण आहे, डोंगर आहे, खाली आहे, खड्डा आहे, पृथ्वी दिसते. शब्द, स्पर्श, रूप, रससुद्धा पृथ्वीमध्ये आहे, पाणी असतं पृथ्वीवर. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पाऊस जर पडला थोडासा तर पृथ्वीतून सुगंध निघतो बघा. थोडी थोडी झिमझिम पडावी पावसाची उन्हामध्ये, त्याच्यामध्ये सुगंध निघतो. किंवा पृथ्वीतून उत्पन्न झालेल्या वेलींना फुलं येतात, त्याच्यातून सुद्धा सुगंध येतो. म्हणून पृथ्वीमध्ये 5ही गुण आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ओम नमः शिवाय. आकाशामध्ये किती गुण आहेत? सुनंदाताई पाटील बोला, हँड रेस करा. आकाशामध्ये किती गुण? ओम नमः. आकाशामध्ये गुण आहेत. आवाजच येत शब्द, आकाशामध्ये एक गुण आहे. आला का? हो, आला. शब्द गुण आकाशामध्ये आहे. ओम नमः शिवाय. दुसरं भूत कोणतं सुनीता? म्यूट करा. सुनंदाताई पाटील म्यूट. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दुसरं वायू. दुसरं भूत. हां, त्याच्यामध्ये किती गुण आहेत? वायूमध्ये शब्द आणि स्पर्श 2 गुण आहेत. शब्द आणि स्पर्श वायूमध्ये 2 गुण आहेत. आहे. मीनाताई, तिसरं भूत कोणतं? म्यूट करा. ओम नमः शिवाय. काही चित्रभूत तेज आहे. त्याच्यामध्ये किती गुण आहेत? शब्द 3 आहेत गुण. शब्द, स्पर्श आणि रूप. चौथं आलं का ताई? भूत? हो, आलं. हा, आलं. जयश्रीताई, चौथं भूत कोणतं आणि कोणते गुण आहेत त्याच्यात? ओम नमः शिवाय ताई. चौथं भूत जल आहे. त्या जलामध्ये 4 गुण आहेत. नंबर 1 शब्द, नंबर 2 स्पर्श, नंबर 3 रूप आणि नंबर 4 रस. हे 4 गुण आहेत. ओम नमः शिवाय. 5वं भूत कोणतं सांगा जयश्रीताई, तुम्हीच, कुणीच हँड रेस केलेला नाही. ओम नमः शिवाय. ते 5वं भूत पृथ्वी आहे. त्याच्यामध्ये 5 गुण आहेत. नंबर 1 शब्द, नंबर 2 स्पर्श, नंबर 3 रूप, नंबर 4 रस आणि नंबर 5 गंध. हे 5 गुण आहेत. 5 गुण पृथ्वीमध्ये आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही 5ही गुण पृथ्वीमध्ये आहेत. म्हणून भूत भौतिक म्हणजे भूतापासून झालेले जेवढे पदार्थ आहेत त्या सर्वात भूत भौतिक जी पदार्थ समोर दिसतात, प्रत्येक पदार्थ जी डोळ्याला दिसतो ते भूत भौतिकच आहे. तर भौतिक कशाला म्हणावं? तर पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक म्हणावं. पंचमहाभूतापासून जेवढे पदार्थ उत्पन्न झालेले आहेत तेवढे भूत भौतिक आहेत. त्या सर्वात आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप या नावाचे 5 अंश प्रतीतीत येतात. प्रत्येक पदार्थामध्ये ही 5 अंश प्रतीतीत येतात. आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप. आस्ती म्हणजे आहेपणा. कोणताही पदार्थ घ्या तुम्ही, आहेपणा आहे त्याच्यात. आता हे ग्रंथ आहे समोर, तर ही ग्रंथ आहे इथं. आस्ती म्हणजे आहे, भाती म्हणजे तो भासतो, दिसतो. आस्ती, भाती, प्रिय म्हणजे प्रिय का आहे, ह्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल आहे म्हणून प्रिय आहे. आस्ती, भाती, प्रिय 3 अंश आहेत. नाम आणि रूप, या ग्रंथाचं नाम पंचीकरण आहे.
ग्रंथाचं रूप आयताकृती किंवा चौकोनी आहे. ही 5 अंश आहेत. प्रत्येक पदार्थात ही 5 अंश आहेत. या नावाचे 5 अंश प्रतीतीस होतात. त्याला तुला स्पष्ट रीतीने बोध व्हावा या हेतूने घटात या 5ही अंशाचा अनुभव कसा येतो हे सांगतो. लक्षात यावं म्हणून तुला घटाचा दृष्टांत देऊन ही 5 अंश घटामध्ये कसे आहेत ही तुला सांगतो असं सद्गुरू म्हणत आहेत. तर आपले चित्त स्थिर करून हा भाग ध्यानात आण. लक्ष देऊन ऐक म्हणतात सद्गुरू. मी तुला सांगतो ही 5 अंश प्रत्येक पदार्थामध्ये कसे आहेत आणि त्याला कशाचा दृष्टांत देऊन सांगतो तर घटाचा. प्रत्येक वस्तू घटाचा आणि पटाचा दृष्टांत का देतात? घटाचा आणि पटाचा दृष्टांत आहे बघा पूर्ण ग्रंथामध्ये. ते सांगतर आपले चित्त स्थिर करून हा भाग ध्यानात आण. घटो अस्ति म्हणजे घट आहे. संस्कृतमध्ये काय सांगितलं? घटो अस्ति म्हणजे घट आहे असे म्हटल्याने घटाचा अस्तित्वाचा म्हणजे सत्तेचा बोध होतो. घट आहे याचा बोध होतो आपल्याला, लक्षात येतं. घट आहे म्हणल्यावर अयम घटो भाती म्हणजे हा घट भासतो, म्हणजे दिसायला घट आपल्याला. आपण तिथं नाहीत, सांगितला घट आहे, नुसतं सांगितला तर घट आहे ह्या अस्तित्वाची फक्त आपल्याला जाणीव झाली. जेव्हा ते आपण घट बघू तेव्हा भाती म्हणजे भासला, तो दिसला म्हटल्याने हा घट आहे असे खास जाणले जाते. घट प्रिय असती म्हणजे घट प्रिय आहे असे म्हटल्याने घटाच्या ठिकाणी आपली प्रियता किंवा प्रीती आहे असे समजते. घटाच्या ठिकाणी अस्ति, भाती आणि प्रिय. घटाचा दृष्टांत का दिला तर जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला घट लागतो. प्रत्येक जन्मलं त्या दिवशी नाळ कापल्याबरोबर ती नाळ काय करतात तर ती नाळ घटामध्ये घालतात आणि पुरतात. म्हणून जन्मलं त्यावेळेस घट लागतो आणि वस्त्र पण लागतं, पटही लागतो. जन्मल्याबरोबर बाळाला वस्त्रामध्ये ठेवतात म्हणून घट लागतो आणि पटही लागतो. पुन्हा त्याला आंघोळ घालायला घट लागतो. आंघोळ घातल्यानंतर कपडे अंग पुसायला पट लागतो, कपडे घालायला पट लागतो. रोज घट लागतो आणि पट लागतो जीवनामध्ये. पाणी प्यायला घट लागतो, वस्त्र रोज घालायला पट लागतो. पट म्हणजे वस्त्र आणि घट म्हणजे घट, तांब्या किंवा घागर, कळशी काही असं ही वस्तू. घट आणि पट, पट म्हणजे वस्त्र आणि घटाचा आणि पटाचाच दृष्टांत इथं दिलेले आहेत. जन्मभर तर घटपट लागतोच, पण जेव्हा मेल्यावर सुद्धा आंघोळ घालायला घट लागतो आणि त्या प्रेताला पट घालूनच नेतात. तिथं नेल्यावर सुद्धा नेताना सुद्धा अग्नी जो आहे ज्या लोकात जाळतात ती अग्नी घरी येऊन नेतात, मग घटामध्ये ठेवूनच नेतात. ते सुद्धा खपराच्या अग्नी तिथपर्यंत नेतात. ते सुद्धा जळून गेल्यावर जी अस्थी असतात त्यासुद्धा घटातच ठेवतात, घटात ठेवूनच त्या विसर्जित करतात. म्हणजे घट आणि पट पूर्ण आयुष्यभर लागतो, सगळ्याच्या परिचयाचा असतो. म्हणून घटाचा आणि पटाचं इथं दृष्टांत देतात. हा घट आहे असे खास जाणले जाते. घट प्रिय असती, प्रिय असती म्हणजे घट प्रिय आहे असे म्हटल्याने घटाच्या ठिकाणी आपली प्रियता किंवा प्रीती आहे असे समजते. घट हे नाव आहे त्याचं. घट काय आहे? नाव. घट हे नाव आहे आणि त्याचं रूप कसं आहे तर तोंड लहान पोट मोठं असं आहे, म्हणजे ते पटाचं रूप आहे, घटाचं रूप आहे. घट हे नाव आहे
कसा असतो का आपला जो माठ जो असतो तो तोंड लहान असतं, मधलं पोट मोठं असतं, असं त्याचं रूप आहे. आणि याचप्रमाणे पटात व पृथ्वी जल पटात व पृथ्वी जल तेज इत्यादी भूतापैकी सर्व जगात अस्ति भाती इत्यादी 5 अंश आहेत असे समजून येते. 5 अंश कोणते कोणते तो 5 अंश हँडरेस करा. 5 अंश कोणते सांगितले? अस्ति भाती. सांगू का? हां सांगा. 5 अंश कोणते सांगा. नंबर 1 अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप जे 5 अंश प्रतीक होतात. प्रत्येक वस्तूमध्ये 5 अंश आहेत. आता घटामध्ये 5 अंश कसे? मंगेताई बोला. घटामधले 5 अंश कसे? हात केला होता, बोला. मंगेताई बोला की घटात 5 अंश कसे? अगोदरच सांगायचं होतं, हा आता नाही केला. मीनाताई बोला. म्यूट करा. मंगेताई म्यूट करा. घटाचे 5 का ताई? हां घटामध्ये 5 अंश कसे? 5 लक्षात यायला पाहिजे ना आपल्या. घट तोंड मोठे का? घट अस्ति भाती घट हे नाम आणि रूप. प्रिय नाम आणि रूप. बरोबर. ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला. म्यूट करा मीनाताई. सुनंदाताई बोला. घटामध्ये 5 अंश कसे? ओम नमः शिवाय. आवाज यायला का माझा? हां यायला. ओम नमः शिवाय. हां अस्ति घट आहे, भाती म्हणजे भासतो, रूप म्हणजे त्याचं पोट मोठं तोंड लहान असं त्याचं रूप आहे. प्रिय म्हणजे तो आपल्याला गार पाणी थंड पाणी प्यायला मिळतं म्हणून तो प्रिय आहे आपल्याला. आणि घट हे त्याचं नाव आहे. ओम नमः शिवाय. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. ही कसं कोणत्याही पदार्थात बसवायचं दुसऱ्या. प्रत्येक पदार्थात ही 5 अंश आहेत. प्रत्येक वस्तूत 5 अंश आहेत. मग तो कोणतीही वस्तू असू दे. म्यूट करा ताई. आता ही ग्रंथ आहे समोर. आता ग्रंथ अस्ति म्हणजे आहे. ग्रंथ समोर आहे अस्ति. भाती म्हणजे ते दिसायला आहे मला, भासतोय ते भाती. अस्ति भाती प्रिय म्हणजे त्याच्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामुळं तो मला आवडतो, तो मला प्रिय आहे. अस्ति भाती प्रिय. आणि या ग्रंथाचं नाव पंचीकरण आहे. आणि ह्याचं नाव रूप कसं आहे? चौकोनी आहे. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप प्रत्येक वस्तूमध्ये आहे. कोणतीही वस्तू घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही 5 अंश बसवून दाखवायचे. प्रत्येक काणं अंश बसवून दाखवा म्हणजे लक्षात येतं. कोणतीही घरातली तुमच्या वस्तू घ्या, डब्बा घ्या, काय जी दिसती ती वस्तू घ्या तुम्ही. आता ही मोबाईल आहे समोर. आता मोबाईल आहे म्हणजे आहे का नाही मोबाईल, ती असती. भाती म्हणजे तुम्हाला दिसायला आहे, भासायला आहे म्हणून भाती. आणि ह्याच्यातून मला सांगता येईल तुम्हाला म्हणून मला प्रिय आहे. अस्ति भाती प्रिय. आणि ह्याचं नाव काय आहे? मोबाईल. नाम आणि रूप कसं आहे? आयताकृती. चौकोनी नाही तर आयताकृती ह्याचं रूप आहे. मग अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप या मोबाईलमध्ये बसलं. तर आता कोणतीही वस्तू घ्यायची आणि ती अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप बसवून दाखवायचं. प्रत्येकानं बसवून दाखवायचं म्हणजे लक्षात येतं. ही 5 अंश प्रत्येक वस्तूमध्ये आहेत. बोला. अस्तेपणा
आहेपणा झाला. भाती म्हणजे भासती समोर माझ्या, आणि मी त्याच्यावर बसले म्हणून मला प्रिय आहे. आणि तिचं तिचं नाव खुर्ची आहे, आणि तिचं रूप 4 पाय आणि 2 हात आणि मागे 1 पाय असं. हां, बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. अस्ति तिचं रूप भाती आहे. ओम नमः प्रिय नाम आणि रूप प्रत्येक वस्तूमध्ये आहे. आणि ही सगळं जगत ह्या अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप ह्याच्यानंच भरलेलं आहे. घट आहे हे नाव. ओम नमः शिवाय. हां, बोला, सांगायचं का? ओम नमः शिवाय. शांती शांती येतं का बघा. हा पेन आहे. हा अस्ति म्हणजे आहे. भाती म्हणजे तो दिसतो, पाहतो. आणि तो प्रिय आहे. तो जिंका आहे म्हणून तो प्रिय आहे. आणि त्याचं नाव पेन आहे, आणि त्याचा रंग गुलाबी कलरचा आहे. आलं. ओम नमः शिवाय. आलं, बरोबर आहे, बरोबर आहे. आलं. रंग नाही सांगायचं, त्याचं रूप सांगायचं कसं आहे ती. ओ बाय पेन असं. हां, रंग रूप अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप आलं मंगल त्याला. बरोबर आहे. तर ह्यानंच सगळं जगत भरलेलं आहे. लहान पोट आहे. ह्या घटाचं घट हे नाव तर आहेच. तोंड लहान व पोट मोठं असे म्हणणे हे घटाचे रूप आहे. त्याचप्रमाणे पोटात व पृथ्वी जल हे इत्यादी भूतभौतिक सर्व जगत अस्ति भाती इत्यादी 5 अंश आहेत असे समजून येते. त्यापैकी पहिले 3 अंश जे अस्ति भाती आणि प्रिय हे ब्रह्मरूप आहेत. बाकी राहिलेले नाम आणि रूप हे 2 अंश कल्पित जगताचे स्वरूपे आहेत. काय प्रश्न विचारला होता शिष्यानं? जगताचं स्वरूप सांगा असं सुद्धा विचारलेलं होतं. प्रश्न काय विचारला होता? कृपा करून मला निरूपण करून जगत म्हणजे काय ते सुद्धा सांगावे. अस्ति भाती प्रिय हे अगोदर सांगा आणि मला जगताचं स्वरूप सांगा, असा शिष्याचा प्रश्न होता. तर अस्ति भाती प्रिय सांगितलेलं आहे आणि हेच जगताचं रूप आहे असं ते म्हणतात. सर्व जगत अस्ति भाती इत्यादी 5 अंश आहेत असे समजून येते. त्यापैकी पहिले 3 अंश जे अस्ति भाती आणि प्रिय हे ब्रह्मरूप आहे. बाकी राहिलेले नाम आणि रूप. काकी म्यूट करा. ओम नमः शिवाय. खरखर आवाज आला, म्यूट करा. नाम आणि रूप हे 2 अंश कल्पित जगताचे स्वरूप आहेत. अस्ति भाती प्रिय ही ब्रह्माचं स्वरूप आहे आणि नाम आणि रूप कल्पित जगताचं स्वरूप आहे. अस्ति भाती प्रिय जी आहे ती प्रत्येक वस्तूमध्ये सारखंच आहे. नाम आणि रूप मात्र वेगळे. आता कोणती जरी वस्तू घेतली तरी आहेपणा आहे त्याच्यामध्ये. आता घरामध्ये कूलर आणलं, ती आहे समोर, आहेपणा. कोणत्याही वस्तूमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये आहेपणा आहे, ती असती. भाती म्हणजे ती दिसतंय समोर, मग ती कोणतीही वस्तू अजून दिसते, ती भाती. आणि ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपल्याला उपयोगाला येते म्हणून ती प्रिय आहे. अस्ति भाती प्रिय ही ब्रह्माचं आहे आणि ती सगळ्या वस्तूमध्ये सारखंच आहे, पण नाम आणि रूप मात्र वेगळं आहे. आता आपण बघितलं, अस्ति भाती प्रिय पेनाचा दृष्टांत दिला. तर पेन आहे, भासतो आणि प्रिय पण आहे. रूप त्याचं आहे आणि प्रिय जसं आहे तसं आहे आणि प्रिय पण आहे. पण त्याचं नाव मात्र पेन आहे आणि रूप वेगळे. नाम आणि रूप 2 वेगळे. अस्ति भाती प्रिय ही सारखंच आहे आणि नाम रूप वेगळे प्रत्येक पदार्थाचं. आता मोबाईल घेतला तर मोबाईल आहेपणा, भासतो आणि प्रिय ही सारखंच आहे. पण मोबाईल आयताकृती आहे, ही त्याचं रूप आहे आणि मोबाईल हे नाम आहे. मग ग्रंथात अस्ति भाती प्रिय ही सारखंच आहे, पण ग्रंथ ही नाव आहे
आणि त्याचा आकार चौकोनी आहे, ही वेगळं आहे. नाम आणि रूप फक्त मायेचं आहे, ती बदलत राहतं, ते कल्पित आहे. आणि आस्ती भाती प्रिय जी आहे ते ब्रह्माचं असल्यामुळं ते जसं आहे तसंच आहे. आणि आस्ती भाती प्रिय ह्यानाच सगळं जगत भरलेलं आहे. नाम रूप मात्र मायेचं आहे आणि ती कल्पित आहे. कल्पित कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. सांगू का मी? मंगेताई बोला. हात केलाय वर, हँड रेस करत जा. मंगेताई बोला. कल्पित कशाला म्हणावं. एक असून एक भासणे. हां, एक असून कल्पित म्हणजे एक असून एक भासणे, त्याला कल्पित म्हणावे. एक असून एक भासणे. मग नाम आणि रूप हे कल्पित आहे आणि आस्ती भाती प्रिय हे ब्रह्माचं असल्यामुळं ही सगळीकडं सारखंच आहे. 5 अंश आहेत असे समजून पृथ्वी, जल, ही जी पंचमहाभूत आहेत, ह्या पंचमहाभूतापासूनच ही सगळं उत्पत्ती झालेली आहे. भूत भौतिक सर्व जगत अस्ति भाती इत्यादी 5 अंश आहेत असे समजून येते. सगळं जगत 5 अंशानं भरलेलं आहे. आता नागसुद्धा, साप आहे बघा, अस्ति भाती प्रिय त्याच्यामध्ये सुद्धा आहे. अस्ति म्हणजे साप आहे, भाती म्हणजे तो भासतो, पण आपल्याला ते प्रिय नाही. आपण दिसलं की मारून टाकतो त्याला, तो विषारी आहे म्हणून. पण नागिनीला तो नाग प्रिय आहे, कुणाला ना कुणाला तो प्रिय आहे. म्हणून अस्ति भाती प्रिय त्याच्यामध्ये सुद्धा आहे. आपल्यामध्ये सुद्धा प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप आहेत आणि ते कुणाला ना कुणाला प्रिय आहे. इंचबासारखा डंक मारलेला प्राणी आपल्याला प्रिय नाही, परंतु त्यांच्या जातीतल्याला ते प्रिय आहे. म्हणून अस्ति भाती प्रिय याने सगळं जगत भरलेलं आहे आणि हे ब्रह्माचं आहे. हे नाम आणि रूप हे मायेचं असल्यामुळे ते कल्पित आहे. एका काळात असतं आणि एका काळात नसतं आणि एक असून एक भासणे. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात. अस्ति भाती प्रिय, अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. तर ही 5 अंश जे आहेत ते ब्रह्माचे किती आणि मायेचे किती आणि कोणते. ब्रह्माचे किती अंश आहेत ह्याच्यामध्ये. सुनंदाताई पाटील. ओम नमः शिवाय ताई. ब्रह्माचे 3 आहेत. ओम नमः शिवाय ताई. हां, ब्रह्माचे 3 आहेत, अस्ति भाती प्रिय. हे ब्रह्माचे आणि नाम आणि रूप हे सुनीता म्यूट करत. ओम नमः शिवाय. अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचे आहेत. माया म्हणजे मया. मया इथे माया ही मायापासूनच मया शब्द उत्पन्न झालेला आहे. मायेचे आहेत. अस्ति भाती प्रिय बदलत नाही, नाम रूप बदलतं. प्रत्येक वस्तूचं नाव वेगळं आहे आणि रूप वेगळं आहे. घट वेगळा आहे, पट वेगळा आहे. घट म्हणजे पट नाही, पट म्हणजे घट नाही. किंवा कपाट म्हणजे फ्रीज नाही, फ्रीज म्हणजे कपाट नाही. कपाटाचा आकार वेगळा, फ्रीजचा आकार वेगळा. कपाटाचं नाव वेगळं, फ्रीजचं नाव वेगळं. पण अस्ति भाती प्रिय मात्र कपाटामध्ये, फ्रीजमध्ये, कूलरमध्ये, खुर्चीमध्ये, मोबाईलमध्ये सगळे जेवढे भूत भौतिक पदार्थ आहेत सगळ्यामध्ये अस्ति भाती प्रिय ही ब्रह्माचं सत्याचा अंश आहे. नाम आणि रूप ही कल्पित आहे, एका काळात आहे आणि एका काळात नाही. ओम नमः शिवाय. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित.
सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित. ओम नमः शिवाय.